नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे कार्तिकी एकादशी, म्हणजेच की आषाढी आणि कार्तिकी ह्या सगळ्यात मोठ्या एकादशी असतात 2 वर्षभरातल्या. त्यापैकी ही कार्तिकी एकादशी. तर आजच्या दिवशी बऱ्याच जणांचं काय होतं, काहींना उपवास करणं शक्य होतं किंवा काहींना उपवास करणं शक्य होत नाही. पण जर जे आषाढी आणि कार्तिकी एकादशी असतात ह्या 2 एकादशीचा उपवास जर केला तर मग वर्षभर ज्या एकादशी येतात त्या एकादशीचा उपवास केल्याचं फळ मिळतं. त्यामुळं मग ह्या कार्तिकी एकादशीला आवर्जून उपवास करावा. आणि मग त्यानंतर मग काय करायचं आहे की उपवास केल्यानंतर आता बऱ्याच जणांचं काय होतं की घरात मग लक्ष्मी टिकून राहत नाही किंवा सतत काय ना काय अडचणी येत असतात किंवा मुलांची प्रगती होत नाही किंवा एखादा तुमचा मुलगा अभ्यासात खूप अभ्यास करतोय पण पाहिजे तसे मार्क्स भेटत नाही किंवा तुमच्या मुलाला मुलीला नोकरीत यश मिळत नाही, अशी कोणतीही तुमची इच्छा असेल, मग त्यासाठी काय करायचं आहे तर एक पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. आणि ते कशाचं पान घरी घेऊन यायचं आहे आणि त्याचा काय उपाय करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग कार्तिकी एकादशी ही सगळ्यात महत्त्वाची एकादशी मानली जाते आणि मग त्या एकादशीला देव उठणे एकादशी असेही म्हणतात. म्हणजेच काय होतं की पूर्ण कार्तिक महिनाभर आपण ज्या सेवा करतो तुळशी मातेच्या, भगवान विष्णूंच्या, तर मग ह्या ज्या सेवा केल्या जातात तर ह्या सेवा एकादशीच्या अगोदर ज्यावेळेस कार्तिक महिना चालू होतो तेव्हापासूनच सेवा केल्या जातात. आणि मग कार्तिक एकादशी झाल्यानंतर तुळशी मातेचे विवाह केले जातात, ते म्हणजे पौर्णिमेपर्यंत. आणि त्यानंतर तिथून पुढे मग आपल्या घरातील म्हणा की शुभ कार्य होण्यास सुरुवात होते. आणि मग याचप्रमाणे काय होतं की मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की सकाळी लवकर उठल्यानंतर गंगा स्नान करायचं आहे. आता गंगा स्नान करणे म्हणजे काय की आता आपल्याला गंगेच्या ठिकाणी किंवा एखादं तीर्थस्थान आहे, म्हणजे नदीचं स्थान आहे, देवस्थान, त्या ठिकाणी जाऊन आपल्याला स्नान करणं शक्य होत नाही. तर मग कार्तिक स्नान करणे याला पण खूप महत्त्व आहे. तर मग कार्तिक स्नान करणे आपल्याला महिनाभर शक्य होत नसेल तर आजच्या दिवशी तरी आपण कार्तिक स्नान करावे असे म्हणतात. तर मग काय करायचं आहे त्या दिवशी तर मग सकाळी लवकर उठल्यानंतर आपण जे आंघोळीसाठी पाणी घेतो, आता प्रत्येकासाठी करणं तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी करू शकता. तर मग यामुळे काय होतं की तुमच्या घरातील जी व्यक्ती आजारी वगैरे असते सतत किंवा एखादी व्यक्ती सतत नकारात्मक बोलत असेल तर त्या व्यक्तीसाठी मग तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजे काय होतं की त्या व्यक्तीच्या मनातील म्हणा की बोलण्यातील नकारात्मकता निघून जाते, निगेटिव्हिटी निघून जाते. तर मग तुम्ही जे आंघोळीसाठी पाणी घेतलं आहे त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि गंगाजल टाकून ते पाणी मग आंघोळीसाठी द्यायचं आहे. आणि मग आंघोळ करत असताना म्हणायचं आहे की म्हणजे मंत्र म्हणायचा आहे, हर हर गंगे असं मग म्हणायचं आहे. म्हणजे काय होतं की आपण गंगेच्या ठिकाणी म्हणजे गंगेच्या तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्य आपल्याला लाभतं. आता आपण तिथे जाऊन तरी स्नान करू शकत नाही, त्यामुळे मग आपण गंगाजल असेल आपल्याकडे तर गंगाजल टाकल्यानंतर मग अशा पद्धतीने मग स्नान करत हा मंत्र म्हणायचा आहे, हर हर गंगे असं मग म्हणायचं आहे. तर मग हे जर प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला करणं शक्य होत असेल घरातील तर मग करू शकता. आणि मग आजच्या दिवशी असं कोणतं पान आणायचं आहे तर औदुंबराचं पान आहे. तुम्हाला या फोटोमध्ये दिसत असेल तर ते औदुंबराचं पान आहे, म्हणजे औदुंबराचं छोटंसं झाड आहे. त्यालाच उंबराचं पण असे म्हणतात. म्हणजेच की औदुंबराच्या झाडाखाली श्री गुरुदेव दत्त यांचा वास असतो असे म्हटले जाते त्यामुळे. आणि भगवान विष्णूंचा पण वास असतो. मग भगवान विष्णूंची जर आपण कार्तिक महिन्यात सेवा केली तर त्याचं पुण्य आपल्याला लाभतं आणि मग माता लक्ष्मी आपल्यावरती कधीच नाराज होत नाही आणि आपल्या घरात नेहमी टिकून राहते. तर मग कधी ते पान घेऊन यायचं आहे, मग सकाळी जाऊ शकता किंवा तुम्ही 3-4 नंतर पण जाऊ शकता, म्हणजे दिवसभरातून तुम्ही कधी पण जाऊन ते पान घेऊन येऊ शकता. तर तुमच्या जवळपास जर झाड असेल तर मग सकाळी हा उपाय करू शकता. तर मग काय करायचं आहे, औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर औदुंबराच्या झाडाला हात लावायचा, म्हणजे स्पर्श करायचा आहे हाताने. आणि मग औदुंबराच्या झाडाला मग त्या पान तोडण्या अगोदर तुम्हाला फेऱ्या घालायच्या आहेत. तर तुम्हाला
5 फेऱ्या घालणं शक्य होत असेल तर 5 फेऱ्या घालू शकता, किंवा 7, 11, 21, तर तुम्हाला जेवढं जमत असेल तेवढा, पण शक्यतो तुम्ही 5च फेऱ्या घालू शकता. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की झाडाला स्पर्श करत मग तुमच्या मनातील जी पण काही इच्छा आहे ते इच्छा बोलत बोलत मग तुम्हाला ते पान तोडायचं आहे. आणि त्यानंतर ते पान तोडून मग घरी घेऊन यायचं आहे. घरी घेऊन आल्यानंतर आता पूजा वगैरे तर काय वेगळी मांडत नाही आजच्या दिवशी, त्यामुळं मग तुम्ही ज्या ठिकाणी देवपूजा वगैरे करता देवाऱ्या पुढं बसायचं आहे आणि मग थोडंसं पाणी किंवा गंगाजल त्या पानावरती शिंपडायचं आहे. ते पान आणल्यानंतर आणि ते पान मग एखादं हिरवं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला ते पान ठेवायचं आहे. आणि त्या पानावरती थोड्याशा अखंड अक्षदा व्हायच्या आहेत आणि मग एक फूल व्हायचं आहे आणि थोडीशी हळद व्हायची आहे. आणि मग त्यानंतर ते पान तुम्हाला हातावरती घ्यायचं आहे, तुमच्या म्हणजे उजव्या हातात घ्यायचं आहे. आणि मग तुमच्या मनातील जी पण काही इच्छा असेल, आता तुम्हाला जर तुम्ही एखादा व्यवसाय चालू केला आहात, मग त्यात तुम्हाला पाहिजे तसं यश भेटत नसेल, किंवा तुमच्या मुलाची म्हणा किंवा मुलीची म्हणा, नोकरीत म्हणा किंवा शाळेमध्ये पाहिजे तसे मार्क भेटत नसेल, जी पण काही इच्छा असेल, किंवा तुमच्या घरात पैसा टिकून राहत नसेल, माता लक्ष्मी टिकून राहत नसेल, तर मग जी पण तुमची इच्छा असेल ती इच्छा मग बोलायची आहे. आणि मग ते पान तुम्हाला मग देवघरात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर ते पान ठेवल्यानंतर तुमची इच्छा बोलून झाल्यानंतर मग तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि जप करून झाल्यानंतर आता तुम्हाला एवढा वेळ जप करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग मोबाईलवर पण जप लावू शकता. म्हणजेच काय होईल की घरात सगळ्यांना पण तो मंत्र ऐकायला भेटेल. आणि मग त्यानंतर ते पान रात्रभर तिथेच ठेवायचं आहे, दिवसभर तिथेच ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या घरातील म्हणजे ज्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहात, आता तुमच्या घरात पैसा वगैरे टिकून राहत नाही यासाठी जर उपाय केला असेल तर ते पान तुम्हाला मग तुमची जिथे घरातील तिजोरी म्हणा किंवा तुम्ही जिथे पैसे वगैरे ठेवता किंवा दागदागिने वगैरे ठेवता, जिथे पण काय तुमचे कागदपत्र वगैरे असतील महत्त्वाची, त्या ठिकाणी ते पान तुम्हाला मग ठेवायचं आहे. किंवा मग तुम्ही मुलासाठी किंवा मुलीसाठी जर हा उपाय केला असेल तर मग त्यांच्या खिशात वगैरे ठेवायला द्यायचं आहे, किंवा शाळेच्या म्हणा किंवा नोकरीच्या ऑफिसच्या बॅगेत म्हणा मग ठेवायला द्यायचं आहे. म्हणजे यामुळे काय होतं की कितीही कठीण इच्छा असेल तर मग हा जर उपाय केला तर ती इच्छा मग नक्की पूर्ण होते. तर मग आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला दिवा लावायचा आहे सकाळ संध्याकाळ, आणि तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि मग ही चूक करायची नाही की तुळशी मातेची पानं अजिबात तोडायची नाही. मग तुळशी मातेची जर पानं आपण तोडली तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेते. तर मग ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.